आज या ठिकाणी पारायण सोहळ्यानिमित्त मला आपण सगळ्यांनी बोलावलं, सगळ्यांनी सन्मान केला, त्याबद्दल मी सर्व गावकऱ्यांचे हात जोडून ऋण व्यक्त करतो. मी सुद्धा आपल्याच गावामध्ये याच समोरच्या शाळेमध्ये शिकलो होतो आणि याच ठिकाणाहून घडत गेलो. जास्त काही मागचं सांगत नाही, परंतु तब्बल 4 वर्षापूर्वी जेव्हा नांदेड महापालिकेला मी सर्वप्रथम उपायुक्त म्हणून रुजू झालो, त्यानंतर सुद्धा याच स्टेजवर याच ठिकाणी सर्व गावकऱ्यांनी माझा पहिला सत्कार केला होता आणि तब्बल 4 वर्षानंतर आज पुन्हा एकदा सत्कार या ठिकाणी होत आहे. खरंच मन भारावून येते आणि आपले गावकरी जेवढं प्रेम करतात, आपला जेवढा आपुलकी लावतात, जेवढा जिव्हाळा लावतात, तो निश्चितच जेव्हा बाहेर आपण ठिकाणी काम करत असतो तेव्हा आम्हाला जाणवतो. फक्त जास्त काही बोलणार नाही. या ठिकाणी सर्व माझ्या काकू आहेत, ताई आहेत, वहिनी आहेत. मी सर्वांना एवढं सांगतो ताई की आपल्या मुलांना खूप शिकवा, त्यांना खूप चांगले संस्कार द्या. चांगलं संस्कारी आणि शिक्षण या दोन्ही गोष्टी जेव्हा तुम्ही द्याल ना, तेव्हा तो तुमचा मुलगा भविष्यामध्ये चांगला व्यक्ती म्हणून समाजापुढे येणार आहे. एवढ्या 2च गोष्टी सांगतो, थांबतो. धन्यवाद. धन्यवाद सर. आपण सर्वांनी ऐकलं. कुठल्याही फार मोठ्या शाळेत नाही, जिल्हा परिषदेच्या शाळेत आपल्या सर्वांच्या समोर विचार करा. याच्यानंतर त्यांच्या सौभाग्यवती सोनालीताई पंजाबराव खानसोळे जिल्हा सत्र न्यायालयाच्या धाराशिवच्या त्या न्यायाधीश आहेत, जज आहेत. भारतीय लोकशाहीचे जे 4 आधारस्तंभ आहेत त्याच्यापैकी 3रे आधारस्तंभाची जी धुरा त्यांच्याकडे आहे त्या पदाला आहे. हे आमचं सौभाग्य की आज आमची भेट यांनी पंगत घेतली आणि आजच्या पंक्तीचे अन्नदाते म्हणून यांना या ठिकाणी बोलवण्यात आलं. याच्यानंतर त्यांना मी विनंती करतो की आपणही या ठिकाणी आपलं मनोगत व्यक्त करावं. सर्वप्रथम मी सर्वांचा इथं मला बोलवल्याबद्दल, माझ्या कुटुंबाला एवढा मोठा सन्मान दिल्याबद्दल आभार व्यक्त करते. आणि शिक्षणाबद्दल सांगायचं झालं तर मला असं वाटतं की आपण जन्मल्यापासून आपले आई वडील छोट्या ना छोट्या गोष्टीतून आपल्याला छोट्या छोट्या गोष्टींची शिकवण देत असतात. इथं जे काही लहान मुलं आहेत, मोठी मुलं, जे काही मोठे शिकत आहेत, अभ्यास करत आहेत, त्यांना मी हेच सांगू इच्छिते की लहानपणापासून आपल्याला ज्या काही छोट्या छोट्या गोष्टी आई वडील सांगत असतात त्या ऐकायच्या, त्याच्यातून चांगल्या गोष्टी शिकायच्या, पुढं जायचं आणि अभ्यास करून खूप मोठं व्हायचं. आणि न्यायाधीश म्हणून मला जास्त काही बोलता येणार नाही, पण तरी मी सगळ्या मुलांना इथल्या त्यांच्या शिक्षणासाठी शुभेच्छा देते आणि सर्व गावकऱ्यांचे पुन्हा एकदा मनापासून धन्यवाद मानते. आता हे मोठे बंधू आणि छोट्या बंधूचा सत्कार करण्यापूर्वी आपल्या इथं जी लॅब तयार झाली, जी अभ्यासिका तयार झाली, धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज अभ्यासिकेला सर्वात मोठं योगदान जर कोणी दिलं असेल तर जवळजवळ 70,000चं योगदान आदरणीय पंजाब सर आणि सौभाग्यवतीने त्यांच्या दिलेलं आहे. एक बार जोरदार त्यांच्यासाठी कार्य करायचं. याच्यानंतर त्यांचे छोटे बंधू आदरणीय अजित कुमार, ज्यांची सोलापूर येथे समाज कल्याण अधिकारी मनपामध्ये नियुक्ती झालेली आहे, त्यांचं देखील या ठिकाणी आपल्या सर्व गावकऱ्यांच्या वतीने हार्दिक अभिनंदन करतो आणि सरांना मी विनंती करतो की आपण थोडंसं मनोगत व्यक्त करावं. श्री संत नारायणगिरी महाराज यांच्या कृपेने आणि सर्व गावकऱ्यांच्या आशीर्वादाने आम्ही आज इथे उभे आहोत. या सगळ्यांचं श्रेय फक्त तुम्हाला जाते, तुमच्या आशीर्वादाला जाते. लहानपणापासून आमचे आजोबा दिगंबरराव पाटील यांचं आम्ही गावातलं काम बघत आलो होतो आणि त्यांनी जे संस्कार केले आणि